साठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड भावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया, कवतुक वाटे झाली आवेचाचे, कवतुक वाटे झाली आवेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. तुका म्हणे मुक्ती परनेली नोवरी, तुका म्हणे मुक्ती परनेली नोवरी, आता दिवस चारी खेळीमेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णे. पांडुरंगा कानो प्रथम नमना, सान्द्रनीलाम्बुदाभं जगननिहितपानिं मण्डनं मण्डनानां, तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं, सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रहे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, प्रुरुंहलिंगं भजे पाण्डुरंगं. करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा, श्रवणनयनजं वा मानसं वापराधं, वीतमवीतं वा सर्वमेतस्मस्व. जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो, जयंचे केलिया स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण. तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे नमस्कारोनी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याशी आस पुरवावी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराज. वैराग्यवन्तं सविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. सोनोपंत तथा गुणिजनतया मामासे बोलती, नामे शंकर शंकरा शुभकरानी संग जो संगती. पुण्यश्लोकीचा पुण्यनगरीचा हिरा खरा शोभतो, ऐशा संतवरा शुभकरा दांडेकरा वंदितो. विठ्ठल याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटीचा दिवस किंवा शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्तवेळी भगवत चिंतना करता कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला घेतलेला अभंग. महान भगवत भक्त देहूचे सुप्रसिद्ध श्रीमंत साधू वैराग्य राग रसिक
लोकमान्य, राजमान्य, देवमान्य, संतमान्य वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी ज्यांना सहजलीलया विराजमान होण्याचा बहुमान प्राप्त झाला, श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा 4 चरणाचा भगवत स्थिती मजद्वारा, मज भक्तीच्या द्वारा पांडुरंग परमात्म्याने मला काय प्राप्त करून दिली याचा दाखला देणारा अभंग आहे। अभंगामध्ये जी स्थिती सांगितली आहे, माझा दिवस गोड झाला पण कुठला, शेवटचा एक। तो गोड होण्यासाठी मी काय केलं, साधना केली, त्या साधनेचा परिणाम आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटल्या धावा तृष्णेची या। जी तृष्णा जपी तपी त्यागी संन्यासी महानुभ मुनी बैरागी गिरिकिंदरामध्ये तपयाग करतात, त्यांना सुद्धा ती कठीण जाते। ती तृष्णा खुंटवली, त्याचा परिणाम माझ्या जीवनामध्ये पाठीमागे मी जरा वळून पागितलं भूतकाळाकडं, कवतूक वाटे झाली वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे। भगवान परमात्म्याचं नाम माझ्या मुखारविंदातून सर्व कायेमध्ये विराजमान झालं, मला कौतुक वाटतंय आणि विशेष वाटतंय। मग आता सध्या परिस्थिती अशी झाली, ज्ञान उत्तर प्रेम लक्षणा भक्ती याला म्हणतात। ज्ञानप्राप्ती झाल्यानंतरची अवस्था भक्ताची काय असते, तुका म्हणे मुक्ती वर्णेली नवरी, आता दिवस 4 खेळी मिळी। तो भक्त नांदत असतो जगामध्ये जगासाठी। असा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग, चंद्रभागा मातेप्रमाणे पवित्र असणाऱ्या अभंग सहितील महाराजांच्या गोड असा अभंग आपल्या या पवित्र धरा दिग्वत क्षेत्रामध्ये, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक या ठिकाणी वैकुंठवाशी आदरणीय हरिभक्त परायण बाळू दगू पगार यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं, श्राद्धविधीच्या निमित्तानं ही कीर्तनमाला सूर्योदय समयी ब्रह्म विप्र मंडळीच्या द्वारा मुखारविंदातून वेद उपनिषदाच्या रुचा वेदघोषातून पिंडदानाचं तर्पण कर्म ह्या सगळ्या मंडळीनं केलं। आणि त्यानंतर या दुपारच्या सत्रामध्ये कीर्तनमाला होऊन अन्नदानाने ह्या कार्यक्रमाची सांगता होणार आहे। श्राद्ध कर्म हे श्रद्धेनं केलं जातं, ते करत असताना त्यांचा संपूर्ण परिवार, आदरणीय आमचे श्री पुंडलिक दगू पगार, आदरणीय आमचे श्री शिवाजी दगू पगार, हे आमचे तात्या मंडळी आहेत, त्यांचा सगळा परिवार, आदरणीय आमचे बबन भाऊ असतील, आदरणीय आमचे माऊली महाराज असतील, म्हणजे ज्ञानेश्वर बाळू पगार, बबन बाळू पगार आणि वैकुंठवाशी निवृत्ती बाळू पगार आणि त्यांचा हा सर्व परिवार, त्यापैकी आमचे कैलासदादा असतील, आदी करून सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। आणि हा सर्व परिवार, शोभाताई असतील, मंदाताई असतील, हा सर्व परिवार आणि पगार पाटील परिवार, आपतेष्ट नातेवाईक, ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व मंडळी या ठिकाणी, संप्रदायातील सगळ्या क्षेत्रातील अभ्यासक मंडळी, ज्ञाती मंडळी, जाणती मंडळी, विठ्ठल जाणती मंडळी, आजच्या ह्या कीर्तनमालेसाठी सगळे आपण आलेला आहात। हा परिवार आणि ह्या परिवाराचं प्रेम आणि याद्वाराच महाराजांचा हा अभंग निवडण्याचं कारण आहे, निमित्ताला स्पर्श करणारा अभंग असावा या न्यायानं। आजच्या ह्या कीर्तनमालेसाठी आदरणीय हरिभक्त परायण भजनानंदी मी त्यांना म्हणतो, गायनाचार्याच्या पलीकडं तो आनंद असतो। आदरणीय हरिभक्त परायण अक्षयजी महाराज वाघ मकरनवाडीकर, आदरणीय हरिभक्त परायण आमचे मित्र सोपानजी महाराज खैरनार वडाळी भोईकर, आणि आदरणीय हरिभक्त परायण आपल्या गावचे भूमिपुत्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मातेच्या संस्थेचे, वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक आदरणीय आमचे अर्जुन महाराज गांगुर्डे आणि त्यांचे सर्व विद्यार्थी परिवार, खडकोजरून सर्व पाठातला सर्व वारकरी परिवार, आदरणीय हरिभक्त परायण पूजनीय गुरुवारी आमचे नामदेव बाबा गांगुर्डे आदी करून हार्मोनियम वादक सर्व मंडळी ज्येष्ठ श्रेष्ठ या ठिकाणी जमलेले आहेत। सगळ्यांना वंदन करतो। आदरणीय हरिभक्त परायण गुरुतुल्य व्यक्तिमत्व आदरणीय पूजनीय विक्रम काळेसर यांची ही उपस्थिती आहे। त्या अनुषंगाने मातृवर्ग पितृवर्ग बंधुवत प्रेम करणारे सर्व गुणीजन मंडळी सगळ्यांना साष्टांग प्रणिपात करून सेवेला प्रारंभ करतो। विठ्ठल
याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. जगद्गुरू श्री महाराजांच्या जीवनामध्ये एक उच्च स्थिती प्राप्त झाल्यानंतर महाराजांच्या मुखारविंदातून प्रगट झालेले हे उद्गार आहे. आपली परिस्थिती अशी आहे, खरं तर वारकरी संप्रदायाची वा साधू संतांची पुण्याई वा श्रीमंती विचाराची एवढी आहे, फक्त मृत्यू लोकात नाही, त्रैलोक्यामध्ये स्वर्गादी लोक असू द्या, वैकुंठादी लोक असू द्या, भूतलातील असू द्या, त्या सगळ्यांना जीवनशैली जगण्यासाठी शब्द अर्थ अनुभव प्रमाणाने पूर्णता जे होते ते वारकरी संप्रदायाचा अर्थ भांडवले लक्षात ठेवा. जीवनातला असला कुठला प्रसंग काढा का त्या ठिकाणी महाराजांचं प्रमाण नसेल, ज्ञानोबरायांची ओवी नसेल, भावार्थ रामायणाचा पुरावा नसेल, असं कुठलंही ठिकाण काढा. सगळ्या गोष्टी साधू संतांनी करून ठेवल्या. मग आपण त्या त्या अनुषंगाने त्या त्या प्रसंगाला ज्या ज्या गोष्टी लागू पडतील ते ते अभंग म्हणायचे. उदाहरणार्थ आज श्राद्ध विधी आहे. आदरणीय वैकुंठवासी बाळूभाऊंनी केलेला गोड परमार्थ, त्यांचे दोघंही सुपुत्र भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत आहे, कर्तव्य बजावत आहात, ही पुण्याईचाच विषय, ही सामान्य घटना नाही. आणि एवढ्या मोठ्या पुण्याईचे वडील होण्याचं भाग्य ज्यांना लाभलं असेल त्यांचा शेवट काय वाईट झाला असेल का गोडच झाला असेल. या अनुषंगाने त्यांनी सुद्धा त्यांच्या जीवनशैलीमध्ये याजसाठी केला होता अट्टहास, या अनुषंगाने तो अभंग त्यांच्या जीवनशैलीला जुळतो म्हणून घेण्याचा प्रयत्न करायचा. कारण वारकरी संप्रदायाची श्रीमंती त्या त्या प्रसंगाला आहे. उदाहरणार्थ एखाद्या माता भगिनीला 12 वर्ष अपत्य झालं नाही आणि अपत्य झालं, आमची गुरुवारी मंडळी फार गोड जुनी मंडळी सांगतात का त्या ठिकाणी 12 वर्षानंतर तिला पुत्र झाला आणि तिने गावातल्या सगळ्या भजनी मंडळाला सांगितलं मला आनंद झाला, माझ्या मुलाच्या वारशाला भजन व्हावं अशी माझी इच्छा आहे. आणि सगळं भजनी मंडळ त्या ठिकाणी भजनाला आलं आणि भजनातला पहिलाच अभंग म्हणू लागले, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. जमेल का? नाही, तिथे म्हणावंच लागेल, जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे. तो प्रसंग तो अभंग तुम्ही कुठलाही प्रसंग काढा, त्या त्या प्रसंगाला रुचेल पचेल असं अर्थ साधर्म्य भाव ज्या वाङ्मयामध्ये ते संत वाङ्मय म्हणून त्या वाङ्मयाला समोर ठेवून महाराजांच्या जीवनामध्ये प्राप्तव्याला गेलेली अप्राप्ताला प्राप्त झाल्यानंतर त्या प्राप्तव्याची महती विशेष असते. जे अप्राप्त आहे आणि त्या अप्राप्तासाठी प्राप्तीसाठी जे कष्ट केले आणि ते मिळालं का मग नंतर आनंद होतो. तसं आता प्राप्ताची प्राप्ती अप्राप्ताची प्राप्ती त्या शंका सुरुवातीलाच घेत नाही आणि आपलं उघड डोक्याचं खोबरंही करत नाही, माझंही करून घेत नाही. सगळी ज्ञाती मंडळी आहे म्हणून ऐका, आपण जी गोष्ट आपल्याला प्राप्त नाही ती प्राप्त करण्यासाठी रात्रंदिवस धडपड करत असतो. मग आपल्याला अप्राप्त काय नाही आणि प्राप्त काय आहे याच्यामध्ये 2 पैलू आहे. तसं जर बघितलं तर शंकाशी वेदांतांची का प्राप्ताचीच प्राप्ती करण्यासाठी जीवन घालवायचं. मुळात हा जीव जन्माला आला ते आत्मतत्व स्वगत सजातीय विजातीय भेदाच्या पलीकडे जसं ब्रह्मस्वरूप आहे तसं आत्मतत्व सुद्धा तसंच आहे. जसं भगवान परमात्म्याचं स्वरूप आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्यान योगी यांचे असं स्वरूप कोणाचं आहे? भगवान परमात्म्याचं आहे. आणि आत्म्याचं स्वरूप कसं आहे? आत्मा सुद्धा आनंद स्वरूपच आहे. मग आनंद स्वरूप असणाऱ्या आत्म्याला आनंद स्वरूप भगवंताची प्राप्ती करायची, मग प्राप्ताचीच प्राप्ती ना. मग वेगळा परमार्थ करून सिद्ध काय करायचंय? विठ्ठल जगद्गुरू महाराजांच्या जीवनामध्ये तो प्राप्तच होता. मग महाराजांनी नेमकी अट्टहास केला कशासाठी? काय मिळवलं त्या योगे ते म्हणू लागले याजसाठी केला होता अट्टहास. काय प्राप्त करायचं होतं महाराजांच्या जीवनामध्ये? महाराजांच्या जीवनामध्ये महाराजांनी करून दाखवलं उभय जगाला. काय करून दाखवलं? महाराजांना माहीत होतं जीवनाच्या पैलूमध्ये 2 घटना येतात. एक त्याला भाष्य शैलीमध्ये शृंगारीत जर रचायचं झालं तर एक जीवनामध्ये येतं स्थलांतर आणि एक येतं स्थित्यंतर. विठ्ठल जीवनामध्ये स्थलांतरही महत्वाचं आहे आणि जीवनामध्ये स्थलांतराबरोबर स्थित्यंतरही तेवढंच मोलाचं आहे. फक्त स्थलांतर असेल तर चालत नाही, त्याला स्थित्यंतराची गरज आहे. स्थलांतर म्हणजे काय? सामान्य घटना आहे. आपलं स्थान एक सोडायचं आणि दुसऱ्या स्थानाला पकडायचं किंवा त्या ठिकाणी विराजमान व्हायचं, याला स्थलांतर म्हणतात. मग तुम्ही स्थलांतर करत असताना
पगार मंडळी ही कुठली आहे? मूळची खडकोजरची आहे. पण खडकोजरून 50 वर्षापूर्वी ही तिघही भावंड दिग्वदला आले. हे खडकोजरून दिग्वदला झालेलं त्यांचं काय? स्थलांतर आहे, स्थित्यंतर नाही. हे स्थलांतर आहे. पण त्या स्थलांतराबरोबर जर त्यांनी आपल्या उभय हयातीमध्ये कष्ट करून मिळवलेली जी संपत्ती आहे वा संतती संस्कारित केली, ही त्या स्थलांतरावर स्थित्यंतराची पावती आहे. विठाला स्थलांतर अधिक स्थित्यंतर बरोबर आनंद. स्थलांतर गुणिले स्थित्यंतर नसेल तर सगळं वजाच. जीवनामध्ये आनंद होऊ शकत नाही. मग स्थित्यंतर म्हणजे काय? स्थित्यंतर म्हणजे काय? ज्या ज्या ठिकाणी आम्ही आहोत त्या स्थलापासून वरती जाणे. लक्षात घ्या. बाल आम्ही आईच्या गर्भात होतो. मला सांगा, गर्भ स्थिर झाल्यावर तो तसाच राहिला का? जो जो दिवस उगवला त्या त्या दिवसाच्या योगे त्या स्थितीमध्ये बदल झाला. बरं, तो जन्माला आला, जन्माला आल्यानंतर तो तसाच राहिला का? तो हळूहळू रडू लागला, मग बागडू लागला, रांगू लागला, चालू लागला, चालता चालता बोलू लागला, बोलता बोलता खेळू लागला, खेळता खेळता मोठा झाला, मोठा होता होता शिकला, शिकता शिकता नोकरीला लागला, पुढे व्यवसाय केला, लग्न झालं, मुलं बाळ झाले आणि शेवट त्याच्या जीवनाचा आला. हे शरीराचं होणारं स्थित्यंतर आहे. पण ह्या बाह्य स्थित्यंतराला सुद्धा संत महत्त्व देत नाही. आंतरिक स्थित्यंतराला महत्त्व संतांनी अपेक्षित केलंय. आणि आंतरिक स्थित्यंतर असतं आता असलेली अवस्था न राहता ती बदलत बदलत जाणे, याला आंतरिक स्थित्यंतर म्हणायचं. विठ्ठल आता ऐका, हे स्थित्यंतर मी अवघडात पाडत नाही, लगेच पुढे तुम्हाला सरकतो. ऐका, स्थित्यंतर करत असताना याला उदाहरण सांगतो. जर स्थलांतर अगोदर स्थित्यंतर नसेल तर महत्त्व येत नाही. याच्यासाठी उदाहरण सांगतो. गुरुवर्य मंडळी मोठ्या प्रेमाने सांगतात. एक मनुष्य होता, त्याला संपूर्ण गाव मूर्ख म्हणायचं. काय म्हणायचं? हे मूर्खा. म्हणजे कोणीही भेटलं त्याला, बाल भेटला, अबाल भेटला, वृद्ध भेटला, कोणी आला, अरे तो मूर्ख आला, तो मूर्ख आला, ये मूर्खा, बसा मूर्खा, उठा मूर्खा. त्याला सगळीकडे असं वाटायचं एवढी कुठं थट्टा असावी का गावामध्ये. गणगोत्रामध्ये तसंच, साडू मेवण्यांमध्ये गेला तरी तसंच, कुठेही गेला तरी आमच्या दाजींना कळत नाही, आमच्या मेवण्यांना कळत नाही. मूर्खच ठरवलं ना सगळ्यांनी. त्याला सर्व जगत मूर्ख म्हणलं, वाईट वाटलं नाही. माणसाला सगळ्या जगाने पाण्यात पाहिलं तर वाईट वाटत नाही, पण घरातली धर्मपत्नी ज्या वेळेस त्याला त्याचं स्थान दाखवते त्यावेळेस मात्र त्याला वाईट वाटतं. वाटतं की नाही? माना डोलवा ना जरा, खरं कबूल करा ना जरा तुम्ही. खरं आहे का नाही? ज्या दिवशी पत्नी अपमान करते त्या अपमानाच्या पुढे कुठला अपमान? अर्जुन महाराज, तुम्हाला नाही बोललो मी, पण पत्नी, त्याला एक दिवस पत्नी सुद्धा म्हणली, अहो तुमच्यासारखे मूर्ख तुम्हीच. मग त्याला राग आला. ते म्हणले, देश वेश सगळं त्यागायचं ना आपण निघून जायचं म्हणले. गाव सोडलं, म्हणजे दिग्वत बसून तो निघाला. आणि निघता निघता त्याने पूर्व दिशा धरली. तुळजापूरच्या पलीकडे गेला, जिथे मला कोणीच ओळखत नाही अशा ठिकाणी तो गेला. हे त्याने त्याच्या अवस्थेला त्यागून केलेलं काय? स्थलांतर आहे. त्याने काय केलं? गाव सोडलं, स्थलांतर केलं, निघून गेला. नाही राहायचं, ज्या ठिकाणी मला कोणी ओळखत नाही अशा गावाला जायचं. आता तिथे गेला. जुना काळ होता महाराज, नदीला पूल नाही, मोठाचं पाणी होतं, शेणाचं सारवण होतं, जात्याचं दळण होतं. असा जुना दुर्भिक्ष काळ, कुठलीही व्यवस्था नाही. पण त्या काळामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असायची. गावाची जर नदी असेल, नदीच्या झऱ्याला म्हणजे वाळूला झरा असायचा आणि त्या झऱ्यामध्ये नितळ पाणी यायचं आणि ते पाणी सर्वांनी प्राशन करायचं. आता याने रात्री एका ठिकाणी पंगत होती, तिथे पोटभर जेवण करून घेतलं आणि सकाळी सकाळी गावाच्या बाहेर तो झोपलेला होता. आता सकाळ झाल्यानंतर बहिर्दिशेला त्याला जायचं होतं. बहिर्दिशेला जाण्यासाठी तो निघाला आणि त्याचं लक्ष गेलं पाणवठ्यावर. कुठल्या? पण झऱ्यातल्या पाण्यावर. त्याला वाटलं असं करावं, काहीच नाही. अभिभत्स रस बघा शास्त्रातला. आता काहीच नाही, मग काय करावं? जावं आणि तिथेच पाणी घ्यावं, तिथंच बहिर्दिशा लघुशंकान, तिथेच आंघोळ करावी. या दृष्टीने त्या पाण्याच्याजवळ गेला. आता काही माता भगिनी सकाळी सकाळी निघाल्या होत्या पाण्याला, त्या झऱ्यावरती. त्यांनी पाहिलं, अरे 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 अरे, कोण मूर्ख माणूस आला म्हणले आपल्या गावात. ऐकावर का? तो गावचा होता इकडला मूर्ख. त्याने ती स्थिती बदलण्यासाठी काय केलं होतं? स्थलांतर केलं होतं. किती दूर गेला होता? 400 किलोमीटर. पण त्याची लक्षणावर ती स्थितीची आंतरिक बदललेली नव्हती. त्याने काय केलं?
जी त्याच्या ठिकाणी लक्षणं आहे ती दाखवली, महिला मूर्ख म्हणल्या आणि घरी गेल्या. आपापल्या सर्व पती लोकांना सांगितलं. सर्व मालक मंडळी उठली, म्हणले कोण आलंय आपल्या गावात मूर्ख? म्हणले मूर्खा. एकदम कडाडले सर्व. तुला काही कळतं का? सर्व गाव बोलतंय. त्याला वाईट नाही वाटलं, त्याला मारतील याची भीती नाही वाटली. तो एका पाटलाला म्हणले, पाटील आहे का तुम्ही? असं धरलं बाजूला. बाजूला या जरा म्हणले मला एक प्रामाणिक सांगा, आमच्या दिग्वत गावचा कोण माणूस आला होता माझ्या अगोदर मी मूर्ख आहे असं सांगायला? आता मला सांगा, तू मूर्ख आहे हे सांगण्याची गरज नाही. तुझी स्थिती जी इथे होती, जर ती तिथेही असेल, स्थित्यंतर झालं नसेल तर स्थलांतराला महत्त्व येत नाही. म्हणून स्थलांतराबरोबर स्थित्यंतर अनन्यसाधारण महत्त्वाचं आहे. जगद्गुरु श्री महाराज म्हणतात, मानवी जीवनाचे बाहेर म्हणजे बहिरांतर बाहेर ह्या शरीराच्या आकृतिबंधाचे स्थित्यंतर होत राहतील, पण त्या योगात आंतरिक स्थित्यंतर होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी भक्ती माध्यम हे निवडलं पाहिजे, नामस्मरण साधना निवडली पाहिजे, संत ग्रंथ पंथ याचा आधार घेतला पाहिजे, श्रेष्ठांचा आचार धर्म स्वीकारला पाहिजे. आणि तो जगद्गुरु श्री महाराजांच्या जीवनामध्ये महाराजांनी वेळोवेळी स्वीकारला. महाराजांच्या जीवनामध्ये 3 तुकोबारा येतात. एक संसारिक तुकोबारा आहे, एक साधक तुकोबारा आहे आणि एक सिद्ध तुकोबारा आहे. विठ्ठल जगद्गुरु श्री महाराजांच्या जीवनामध्ये संसारिक तुकोबरायाचं वर्णन श्रीमंत तुकोबरा आहे. सामान्य नाही जगद्गुरु तुकोबरा आहे. चाकण परगाणा, 10 गावाची जहागिरी, 65 लाख रुपये रोख रक्कम, श्रीमंत कुळ, काही कमी नव्हतं. गडगंज श्रीमंती, 4 बैलगाड्या भरतील एवढ्या खतवण्या ह्या गहाणवटाच्या महाराजांकडे होत्या आणि त्याचं व्याज त्यांच्या परंपरेला येत होतं. विश्वंभर बाबांची कुल परंपरा परमार्थाची, पैशाची श्रेष्ठ परंपरा, आप्पा गुळव्यांची कन्या सासुरवाडी सामान्य नाही. 450-500 एकर ऊस ज्यांच्या सासुरवाडीला, काय श्रीमंत असतील सगळ्या गोष्टी. एवढ्या सगळ्या श्रीमंत आणि अनुकूल असा संसार महाराजांचा होता, प्रतिकूल नाही. सगळ्या गोष्टी मुबलक असताना सुद्धा महाराजांच्या जीवनामध्ये संसाराने 2 गोष्टीचा स्पर्श होऊन दिला नाही. एक आहे सुख आणि दुसरा आहे आनंद. या 2 शब्दांना शब्दकोशामध्ये फक्त एकाच ठिकाणी स्थान आहे, ते नाव म्हणजे परमार्थ. विठ्ठल विठ्ठल. कारण संसारामध्ये संसार कितीही परिपूर्ण कोणाला वाटत असला, तो राजा रावणाचा असू द्या, प्रभू रामचंद्राचा असू द्या, भगवान श्रीकृष्णाचा असू द्या, नाहीतर संतांचा असू द्या, त्याच्यापासून दुःखाची शृंखला ठरलेलीचे वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. त्याच्या अनेक अंगाने तुम्हाला मी सांगेल, कारण संसार हा दुःखाचा कसा आहे याचं अनेक अंगाने वर्णन आहे. ठाऊकची आहे संसार दुःखाचा, ठाऊकची आहे संसार दुःखाचा, वाया हवा भरी होऊ नका, वाया हवा भरी होऊ नका. ठाऊकची आहे संसार दुःखाचा, ठाऊकची आहे संसार दुःखाचा, वाया हवा भरी होऊ नका, वाया हवा भरी होऊ नका. ठाऊकची आहे संसार दुःखाचा, वाया हवा भरी होऊ नका, वाया हवा भरी होऊ नका. ठाऊकची आहे संसार दुःखाचा, ठाऊकची आहे संसार दुःखाचा, वाया हव भरी होऊ नका. आणि तुमचं काय? वा, बरं दोन्ही घेऊ, पण दोन्ही मला कीर्तन नाही करता येणार, पुढे जावं लागेल. ठाऊकची आहे संसार दुःखाचा, एवढंच घेऊ. ठाऊकची आहे संसार दुःखाचा. महाराज दुःखाचा कितीही माहिती आहे का, दुःखाचा प्रतिकृतीने येईल असा विचार नाही, पण इथे सुखाचा विचार सुद्धा नाही, इतका दुःखाचा आहे. म्हणजे सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार
सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. कोणाचा सुखाचा झाला महाराज? मानवी देहाला एवढं हितभर पोट दिलं ते भरता भरता संपूर्ण आयुष्य लयाला जातं, पण त्याचं पोट काही भरत नाही. भरपूर देव देतो बरं का, देव देत नाही असं काय, कोणाला सुख दिलं नाही, पण आपण ज्याला सुख समजतो तो सुखाचा सुखाभास तो विषय सोडून द्या. पण तरी सुद्धा सुखाचा सुखभास होईल एवढा स्पर्श तुम्हाला पुत्रादी सुनादी कर्म गणगोत्र कलत्र यांच्याद्वारा संपत्तीच्या द्वारा तुम्हाला सुख प्रदान करण्याचं काम भगवान परमात्मा 100% करतो, पण मन मात्र भरत नाही. महाराज खाण्याच्या बाबतीमध्ये सर्व पदार्थ देवाने बालपणापासून वृद्धकाळापर्यंत सर्व दिलं, तरी सुद्धा तृष्णा अपूर्ण राहते, मन अपूर्ण राहतं. त्याचं एकमेव कारण आहे अपूर्णता हे संसाराचं स्वरूप आहे आणि पूर्णता हे देवाचं स्वरूप आहे. कितीही करा, कधीही करा, कितीही दिवस करा, जो अपूर्ण राहतो त्याला प्रपंच वा संसार म्हणा. आणि कधीही सुरुवात करा, कधीही कळस होतो त्याला परमार्थ म्हणा. मी नेहमी उदाहरण देतो, 10 मजली इमारत बांधली तरी बीमचं काम वरती चालू असतं. काय बोललो मी? किती मजली? 2 मजली. कोटीचा जरी बंगला बांधला तरी त्याच्यावरती बीमवरती काढलेले असताना आपण जर विचारलं तर ते म्हणतात नातवाला जर वाटलं 3रा 4था मजला टाकायचा आहे तर त्याला टाकण्यासाठी काय केली? सुविधा केली. आणि गावाच्या समोर मंदिर आहे, मंदिरावर कळस आहे, कळसावर ध्वजा आहे, त्याच्यावरती बांधकाम होईल काय? आता पूर्णत्वाला जातो त्याला परमार्थ म्हणा, अपूर्ण राहतो त्याला प्रपंच वा संसार म्हणा. आणि जे अपूर्ण राहतं ते दुःखाला कारण आहे. हे जगद्गुरु श्री महाराजांच्या सांसारिक जीवनामध्ये सुद्धा झालं. विठ्ठल कोणी सुटलं नाही महाराज याच्यातून. राव रंक कोणीच नाही सुटलं, संत पंत कोणी नाही सुटलं. तो संसार स्वरूप दुःखाचा आहे, सगळ्यांना दिलं. महाराजांच्या जीवनामध्ये संसारिक तुकोबरायातून साधक तुकोबरायाकडे जाण्याची स्थिती का निर्माण झाली? असाच एकदा विशेष दुष्काळ पडला. किती दुष्काळ पडला? त्या दुष्काळामध्ये महाराजांची एक स्त्री अन्न करता करता मेली आणि असलेला सगळा बहुमान त्या दुष्काळाने घेऊन नेला. दुष्काळे अटीला द्रव्य नेला माना, श्री कन्नन करिता मेली, श्री कन्नन करिता मेली. दुष्काळी अटीला द्रव्य नेला माना, श्री कन्नन करिता मेली, श्री कन्नन करिता अन्न करिता मेले. दुष्काळाला द्रव्य नेला माना, श्री कन्नन करिता मेली, श्री कन्नन करिता मेली. दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान, श्री एक अन्न करता करता मेली. महाराज दुष्काळाने द्रव्य नेला, मान नेला. जगद्गुरु महाराजांना वाटलं नाही यामध्ये आनंदही नाही, रस नाही. ज्या विश्वंभर बाबाने सुंदर विशेष परमात्म्याची परंपरा माझ्या वडिलांची, मिराशी गा देवा तुझी चरण सेवा, पांडुरंगावा साधावाया काय करावं. मग श्रुती विना गळ्यामध्ये घेतला आणि संपूर्ण जगाला साधक अवस्था निर्माण होऊन आवाज दिला, या रे लहान थोर, याचे भलते नारी नर, याचे भलते नारी नर. करावा विचार न लगे चिंता कोणाची, करावा विचार न लगे चिंता कोणाची, करावा विचार न लगे चिंता कोणाची. महाराज रात्रंदिवस कीर्तन करू लागले, आनंद देऊ लागले, सगळ्या गोष्टी करू लागले, पण लौकिकामध्ये साधकीय जीवनामध्ये त्रास अनुभवतो. आणि तो महाराजांच्या जीवनात सुद्धा झाला. ज्यावेळेस परमार्थिक प्रगती होते प्रपंचापेक्षा सुद्धा, त्यावेळेस नकळत निसर्गता त्या
व्यक्तीला संघर्षाच्या टोकामध्ये जावं लागतं, हा सर्व सिद्ध महंतांचा अनुभव आहे. आणि त्यात महाराज सुद्धा वाचले नाही. मंबाजी बाबा जन्माला आले. जगद्गुरु श्री महाराज जिथे जिथे होता तिथे एक मंबाजी 100% असतो. आणि मंबाजी जन्माला आल्यानंतर मंबाजीने त्रास देऊ लागली, भरपूर त्रास दिला. महाराजांच्या वेळोवेळी चुका, महाराजांच्या वेळोवेळी लक्ष ठेवून काहीतरी काढायचं, जगाला भ्रमित करायचं. महाराजांच्या जीवनाला त्रागा होऊ लागला. साधकीय जीवनामध्ये जोपर्यंत परिपक्व अवस्था नसते तोपर्यंत बाह्य आक्रमण सोसवत नाही. आणि कदाचित जर बाह्य आक्रमण जास्त झाले तर तो साधक त्या अवस्थेपासून एवढा विन्मुख होतो का पुन्हा तो परमार्थ सुद्धा राहत नाही. असे सुद्धा हजारो उदाहरण आहे. विठ्ठल म्हणून जीवनामध्ये स्वतःला परमार्थ नाही करता आला तर दुसऱ्याच्या परमार्थाला तरी आड जाऊ नये. नाही राम बनता आलं तर चालेल पण रावण बनू नये. नाही कृष्ण बनता आलं किंवा नाही अर्जुन बनता आलं तर दुर्योधन तरी बनू नये. आणि कोणाच्या वाटेतले फुलं होता नाही आले तर चालेल पण काटे सुद्धा होऊ नये. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु श्री महाराजांच्या जीवनामध्ये हा त्रागा झाला. महाराजांना देहू सोडावं वाटलं, एकांत. आणि महाराजांनी एकांत गाठला. महाराजांच्या जीवनामध्ये भामचंद्र, भंडारा, भोराड्या, एरवली ह्या पर्वतांचा वास महाराजांच्या चरित्रामध्ये आलाय. त्यापैकी अगोदर भंडाऱ्यावर नित्य जावं. महाराजांनी रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ, अखंड नामध्वनी विठ्ठल 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 सर्व ध्वनी. आणि महाराजांनी टाळ चिपळ्या छंदामध्ये चालावं, राजहंसासारखं चालावं, गोड भजन म्हणावं. पशु पक्षी, वेली, गाई, गुरं, व्याघ्र सुद्धा महाराजांच्या भजन श्रवणाला येऊ लागली. आणि तो एकांत वास जो सुरू झाला तो सिद्ध तुकोबरायची अवस्था घेऊन आला. आणि सिद्धता एवढी झाली का महाराजांच्या शेजारी सर्व व्याघ्र, सर्प सगळे बसू लागले. आणि ही अवस्था निर्माण झाल्यानंतर जो त्रिभुवन सुंदर कोटी कंदर पदर पदन रुक्मिणी रमण करुणा वरुणालय पंढरीश पांडुरंग परमात्मा एक दिवस पितांबरधारी करकटावरी ठेवूनिया महाराजांच्या समोर प्रगट झाला. महाराजांच्या समोर तो त्रिभुवनाचा राजा प्रगट झाल्यानंतर महाराजांची जी अवस्था निर्माण झाली, जे अप्राप्तव्याला प्राप्तव्य नव्हतं, जे चांगल्या चांगल्याला जमलं नाही, योगी मुनिजन साधक मंडळींना जे प्राप्त झालं नाही, ते त्रैलोक्याचं सुख माझ्या समोर उभं आहे. ही अवस्था, या अवस्थेसाठीच मी अट्टहास केला आणि ती मला साधल्या गेली अभंगाचं पहिलं. याच्यासाठी केला होता अट्टहास, 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 याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा, आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा. शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा, आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा. कशासाठी? अरे एखादा संसारिक जीव त्याचा संसार पूर्णत्वाला जाण्याचा प्रयत्न करतो. मुलं बाळं सगळे प्राप्त झाले, काही नव्हतं ना सुरुवातीला, सगळं प्राप्त झाल्यावर त्याला वाटतं अरे वा, याच्यासाठी मी अट्टहास केला होता. महाराज म्हणतात तो देव मला प्राप्त व्हावा यासाठी मी अट्टहास केला. विठ्ठल जीवनशैली जगत असताना भगवान परमात्मा प्राप्तव्याला जात असताना जे अप्राप्त होतं ते मला प्राप्त झालं.
त्या अवघे त्रिभुवनाचा राजा माझ्या समोर आहे, म्हणून मला आनंद वाटतो. आणि त्या आनंदाच्या द्वारा आत्ता जे प्राप्त नाही ते मला प्राप्त झाल्यानंतर मला वाटतं हा माझा शेवटचा दिवस. बरं का, शेवटचा दिवस म्हणण्याचं कारण असं होतं, आईसाहेब, आवल्या आईसाहेब त्या ठिकाणी महाराज श्रींना विचारते, पतिव्रता होत्या त्या. महाराज, तुम्ही भोजन केल्याशिवाय भोजन जात नाही, तुम्ही पाणी पिल्याशिवाय पाणी जात नाही. संसारामध्ये जरी दुर्भिक्षपणा असला तरी धर्मपत्नी जर सबल असेल तर झोपडीतला प्रपंच स्वर्गापेक्षा सुख देणारा असतो. शब्द पुन्हा सांगतो, जीवनाची जी शिदोरी आहे, जी झोळी आहे, ती कदाचित दारिद्र्याने भरलेली असली तरी चालेल, पण धर्मपत्नी जर सबल असेल तर झोपडीमध्ये स्वर्ग सुखाचा आनंद 100% निर्माण होतो. महाराजांच्या जीवनामध्ये ते होतं. काही नव्हतं, महाराजांनी सगळं जगाला दान करून दिलं होतं. काय ठेवलं होतं जवळ? काहीच नव्हतं. अहो, महाराजांच्या जीवनामध्ये असं चरित्रामध्ये वर्णन येतं, आईसाहेबांचं स्नान चाललेलं आहे आणि भगवंताने परीक्षा पाहावी म्हणून रुक्मिणी आईसाहेब म्हणले, खरंच भक्त आहे काय तो कोबर आहे? म्हणले परीक्षा घे. आईसाहेबांनी परीक्षा घेतली. आईसाहेबांनी असं रूप घेतलं आणि समोर गेल्या, भिक्षाम दे हे. समोर आले सर्व, काय पाहिजे? जगद्गुरु महाराज म्हणले, काय पाहिजे आईसाहेब? म्हणल्या, वस्त्र नाही अंगावरती. आपली पत्नी एका वस्त्रावर ती स्नान करते आणि तिचं स्नानगृहातलं असलेलं वस्त्र सुद्धा जगद्गुरु महाराजांनी दान करून दिलं. मला सांगा, ही घटना लहान आहे? ही घटना छोटी आहे? एवढ्या प्रपंचातली कठीण परिस्थिती असताना सुद्धा आईसाहेब म्हणतात, महाराज तुम्ही ज्या पर्वत रांगावणार असतात तिथे मला भाकरी घेऊन आलं पाहिजे हो. महाराज म्हणले, एक काम कर, तुला जर माझ्याकडे यायचं असेल, घोराड्या भामचंद्र ही पर्वतमाला प्रचंड वनराईची आहे. जो रस्ता, जी वाट, जे वृक्ष तुला विठ्ठल विठ्ठल म्हणून सांगतील त्या ठिकाणी मी असेल. आपल्या सामान्य पत्नीसारखाच आईसाहेबांनी सुद्धा आरोप घेतला. खरंच का म्हणले? कुठल्याही पत्नीला पतीच्या पुरुषार्थावर एकदम विश्वास पटत नाही. तसं म्हणले, खरंच का? अगं खरंच. ती म्हणले, कस काय हो? असं नाही होत. तुमच्या पदस्पर्शाने वाट विठ्ठल विठ्ठल कसे म्हणेल? इथं लोक कीर्तनात विठ्ठल विठ्ठल म्हणे ना. कळतंय का मी काय बोललो? अरे कीर्तनामध्ये सगळे रंग असतात तरी मुखामध्ये काही येत नाही. माणसांच्या विठ्ठल विठ्ठल येत नाही. जाऊ द्या हो, टाळकऱ्याला सुद्धा भजनामध्ये टाळ वाजवा असं सांगावं लागतं. खरंय का खोटंय बाबा? जर ही अवस्था चित्ताची निग्रहाची असेल तर वाट विठ्ठल विठ्ठल कशी म्हणेल? वृक्षविली विठ्ठल विठ्ठल. अगं कर तर. आणि आईसाहेबांनी केलं. रस्त्याने गेल्या, भामचंद्राच्या रस्त्याला वाटेला, पाऊल वाटेला कान लावला, विठ्ठल 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 विठ्ठल. आईसाहेबांनी दगड उचलले, विठ्ठल. माती उचलली, रजकन उचलले, विठ्ठल. वेली, वृक्ष, पान, पशु पक्षी सगळं सर्वीकडून विठ्ठल ध्वनी प्रगट होऊ लागला. आणि आईसाहेबांनी हा प्रसंग जगद्गुरु श्री महाराजांना सांगितला. म्हणले, तुमच्या भक्तीला फलद्रुपता आली हो. खऱ्या अंगाने तुम्ही भक्त झालात, देव प्राप्तव्याला तुम्हाला मिळाला. महाराजांच्या कानावर हे ज्या दिवशी येतं ना, त्या दिवशी महाराज म्हणतात, याजसाठी केला होता अट्टहास. अट्टहास केला, पण कशासाठी? शेवटीचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस. आम्ही ज्याला शेवट समजतो संत त्याला शेवट समजत नाही. आपली अडचण ही फार गडबड आहे. आम्ही ज्याला जन्म समजतो संत त्याला जन्म समजत नाही. आपण ज्याला मरण समजतो संत त्याला मरण समजत नाही. ज्ञानोबरायांची उभी सांगतो. ज्ञानोबरायांनी जन्म मरणाची व्याख्या केली. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या, ना म्हणू नये धनंजयाची परी. सोहळी जीवनाची वैशिष्ट्य जन्म मृत्यूचे संतांनी. जन्म म्हणजे काय? गुरुमुखातून ब्रह्मवाक्याचा ध्वनी, महावाक्याचा ध्वनी कर्णविवरातून हृदय पटलावर आघात करतो आणि अनादि काळापासून असणारी ही संसाराची माया क्षणात बाद होऊन जाते. तो दिवस तुमचा जन्माचा. मी बोलत नाही, चांगदेव महाराज बोलतात. चांग देव म्हणे आजी जन्म आलो, सांग देव म्हणे अधिक माने. सांग देव माने आजी जन्म आलो. सांग देव म्हणे आजी जन्म आलो. गुरुपुत्र झालो
हरी बोल. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. 14 विद्या 64 कला अर्जित असणारे 1400 वर्षाचे तपतील रहिवासी गर्भ हरवया चालविले भिंतीशी असे सामर्थ्यशाली असणारे चांगदेव महाराज सुद्धा म्हणतात, मुक्ताबाईला ज्या दिवशी मी गुरु केलं त्या दिवशी आजी आत्ता मी जन्माला आलो. जन्म त्याला म्हणतात. मरण शेवट कशाला म्हणतात? आम्ही चितेवर जातो त्याला शेवट म्हणतो. ते शेवट ती प्रक्रिया आहे मरणाची, ती 100% होणार आहे, काळजी करण्याचं कारण नाही. पण मरण कशाला म्हणायचं? तुमची काया आहे, तुमची बुद्धी आहे आणि सर्व असताना तुमच्या ठिकाणी काम क्रोध मद मत्सर लोभ अहंकार वासना तृष्णा सगळ्या गोष्टी घडून ही काया ब्रह्मस्वरूपाला प्राप्त ज्या दिवशी होते आणि संसाराला तुम्ही साक्षी भावाने दुरून बघतात त्या दिवशी तुमचं स्वतःचं मरण स्वतःला मेल्यासारखं वाटलं पाहिजे. आपुले मराना पाहिले में डोळा, तो झाला सोहळा अनुपम्या, तो झाला सोहळा अनुपम्या. आपुले मरण पाहिले मी डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य, तो झाला सोहळा अनुपम्य. आपुले मरण पाहिले में डोळा, तो झाला सोहळा अनुपम्या, तो झाला सोहळा अनुपम्या. ए आपुले मरण पाहिले मी डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य, तो झाला सोहळा अनुपम्य. आपुले मरण पाहिले मे डोळा तो झाला सोळा अनुपम्य. अनुपम्यता फार महत्वाची असते. अनुपम होणं सोपं नाही. अनुपमता अशी असते महाराज. विठ्ठल विठ्ठल. अनुपम्य झालं म्हणजे काय? तो हा झाला सोळा अनुपम्य. आपुले मरण पाहिले मी डोळा. मी माझ्या डोळ्याने माझं मरण पाहणं म्हणजे काय? नेमकी काय? मरण माझे मरून गेले मज केले अमर किंवा अमर हा खरे पहा खोटे. काय आहे? सांगणं सोपं आहे, ऐकणं सोपं आहे, कृती अवघड आहे. मरणाची भाषा ऐकली तरी भीती वाटते. मरण माझे मरून गेले म्हणजे काय? डोळ्या देखत हा संसार मिथ्या आहे ह्या भावाला प्राप्त होणं. ब्रह्म सत्य जगत मिथ्या म्हणजे काय? हरणाला मृगजळ दिसतं त्याला ते खरं वाटतं. जीवाला दिसतं जीव जसा हसतो तसे जीवाला संसार खरा वाटतो. संतांना तो खोटा आहे हे खरं माहिती आहे म्हणून संत हसतात. संत स्वतः सुटले. संत जीवाला विनंती करतात, अरे इकडे या इकडे या. जीव जात नाही. आता ऐका. त्याला फक्त मी स्पर्श करतोय. जाणता श्रोता आहे मला माहिती म्हणून त्या गोष्टीला स्पर्श करतो. ऐका. मरण माझे मरून गेले म्हणजे काय? ती वासनालयातीत होणं एक. काया ही माझी आहे, हे माझं पण सुटणं. शरीर मी नव्हे. वेदांताचं काही नाही बरं का. खूप काय विचार सागर पंचदशी सगळं मंथन केलं ना तुम्ही, एकच गोष्ट निघतो काय? हेच आहे शरीर आपलं जगत मिथ्या ब्रह्मसत्य. प्रवृत्ती धर्माचा वाद असा आहे, समूळ दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती, त्याच्यातला यातीत निवृत्ती वेगळी आणि पूर्णता निवृत्ती वेगळी. या सगळ्या गोष्टी सोडून द्या. पुढे स्पर्श करतो. आता ऐका. ह्या सगळ्या निवृत्तीच्या पलीकडे तो गेला. कमी शरीर नाही ही भावना सिद्ध होणं. हे बोलणं सोपं आहे. आम्हाला कोणी शिवी दिली का राग येतो? येतो का नाही? आमच्यावर कोणी थुंका उडाला तर राग येतो. आम्हाला गाडीला धक्का लागून गेला तर राग येतो. राग येत नाही असं का? काय येतो? मम अध्यास, ममत्व त्या गोष्टीशी धारण केलं. शरीराबद्दल ममत्व धारण केलं ना,
मला चिमका घेतल्यावर कळतो, शेजारच्याला घेतल्यावर मला का कळत नाही? कारण ते शरीर माझं नाही, हे माझं आहे मला वाटतं. तसं पाहिलं तर दोन्ही ही पंचमहाभूताचे, पृथ्वी आप तेज वायू आकाशाची सामूहिक सत्ता आहे. मायबाप म्हणता मुलगा माझा आहे, पंचमहाभूत म्हणतात हे शरीर आमचं आहे, घनगोत्र म्हणतात जावाई, सगळं सगळं लावून घ्या तुम्ही. ह्या सगळ्या घटना जर याच्यावर सामूहिक सत्ता लादत असतील तर सामूहिक सत्तेवर वैयक्तिक सत्ता लादत नाही, ते भ्रातिभाषिक असतं. त्या दृष्टीनं शरीर म्हणजे मी नाही, देह मी नव्हे. ही भावना, हा बरोबर, उरला उरे विठ्ठल, ही भावना ज्या दिवशी होते त्या दिवशी समजायचं शेवटचा दिवस गोड व्हावा, वेगळं काही नाही. आता याच्यामध्ये व्याकरण दृष्ट्या 2-3 काळ आले गुरुजी. हा सर, कसे आले? हे संतृप्त वर्तमान काळातून संतप्त भूतकाळाची व्याख्या अभंगामध्ये आली आहे. याजसाठी केला होता अट्टहास, केला होता अर्धा भूतकाळ आहे, केला होता अट्टहास, शेवटीचा दिवस गोड व्हावा. व्हावा म्हणला का भविष्यकाळ, कठीण प्रकरण आहे. हा, भूतकाळ भविष्यकाळ, आणि भविष्यकाळ झाल्यानंतर महाराज म्हणतात त्याचा परिणाम आता वर्तमान काळ. अभंगाचा दुसरा चरण. आता पावलो विसावा, आता पावलो विसावा, आता निश्चेतेने पावलो विसावा, आता निश्चेतेने पावलो विसावा, आता निश्चिंतेने पावलो विसावा, आता निश्चिंतेने पावलो विसावा. ए आता निश्चिंतेने पावलो विसावा, आता निश्चिंतेने पावलो विसावा. कुंडलिया धावा तृष्णेच्या, कुंडलिया धावा तृष्णेच्या, कुंडलिया धावा तृष्णेच्या, कुंडलिया धावा तृष्णेच्या, आता निश्चिंतेने पावलो विसावा, आता निश्चिंतेने पावलो विसावा. ए आता निश्चिंतेने पावलो विसावा, आता निश्चिंतेने पावलो विसावा, आता निश्चिंतेने पावलो विसावा, निश्चिंतेने पावलो विसावा. कुंडलिया धावा तृष्णेच्या, कुंडलिया धावा तृष्णेच्या, कुंडलिया धावा तृष्णेच्या, कुंडलिया धावा तृष्णेच्या. महाराज म्हणतात ज्या योगे मी अट्टहास केला तो दिवस माझा शेवटचा गोड व्हावा, ही भावना आहे. म्हणजे व्हावा म्हणजे काय आणि आता म्हणजे काय याचं समीकरण सांगतो. याच्यासाठी सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे पसायदान. काय, मोठ्या व्यक्तीने दिलेला शब्द किंवा मोठ्याने पाहिलेलं स्वप्न पूर्णत्वालाच असतं. म्हणजे कसं सांगतो, उदाहरणार्थ एखादा लहान मुलगा आहे, चांदवडच्या यात्रेमध्ये रेणुका मातेच्या नवरात्रीच्या यात्रेमध्ये गेला. त्याला 500 रुपयाची खेळणी आवडली, पण तो मित्रांसमवेत गेलेला होता आणि त्याच्याकडं पैसे तेवढे पूर्ण नव्हते, पण त्याला ती वस्तू व्हावी अशी इच्छा होती. ही मला मिळावी अशी इच्छा आहे. भविष्यामध्ये तो मिळेल का नाही, मिळेल का नाही, मिळाली पाहिजे. तेवढ्या वेळेमध्ये काय करू काय नाही, काय करू, पण त्याला वाटतं नाही मला मिळाली पाहिजे किंवा होईल माझी, अशा दोन्ही तो संभ्रमात आहे. आणि तितक्यामध्ये त्याचे वडील किंवा त्याची आई समोरून आली. आता मला सांगा, ज्याच्याकडं काहीच नाही, वस्तू दुकानात आहे, आई वडील फार दुरून आहे, 1 किलोमीटर अंतरावर त्याला कळलं की माझे आई वडील येणार आहे, तो मित्राला म्हणतो वस्तू माझी झाली. कशावरून, कशावरून?
त्याला काय गॅरंटी आहे? माझे आई वडील आले म्हणजे हे पैसे देणार, म्हणजे देणार, वस्तू माझी होणार म्हणजे होणार. आपलं अधिष्ठान बळकट असलं की आद्यस्थाला भीती नसते. विठ्ठला विठ्ठला. सांगू का, ज्ञानोबारायांना विश्वमाऊली कैवल्य साम्राज्य सम्राट ज्ञानोबारायांना विश्वगुरु निवृत्ती दादांनी सांगितलं, ज्ञाना आता काहीतरी मांग. कधी मांग? हे धर्म कीर्तन किंबहुना तुमचे केले, हे धर्म कीर्तन सिद्धी नेले, जेथे माझे जीवरले पायिक पण. मागा म्हणजे काय मागा? काही मागा. ज्ञानोबरांनी 5-6 दान मागितलं. कधीतरी वेळ जेव्हा जेव्हा मिळेल, माझा अधिकार 100% नाही. सर इथं बसलेत ज्ञाती मंडळी माझ्यासमोर, पण ज्या 9 ओव्या 5-6 दानाच्या आहे त्या पाठ तर 100% झाल्याच पाहिजे. 5-6 दान पाठ असतंच, पण 5-6 दानाचा गर्भ अर्थ समजून घेण्याचा आयुष्यात प्रयत्न करा. ज्ञानोबारायांनी मागितलेली मागणी विश्व प्रार्थना झाली आणि रशियाच्या पार्लमेंटमध्ये लावण्यात आली. लक्षात ठेवा, ज्ञानोबारायांची प्रार्थना म्हणजे सामान्याने एका तालुक्यापुरती नाही, जिल्ह्यासाठी नाही, एका यातीसाठी नाही. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसायदान. हे संपूर्ण पसायदान जर बघितलं ना, हो पाहो जाओ भविष्य काळे बरं का, सर्व पसायदान. आणि शेवटची ओवी म्हणा, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. संपूर्ण पसायदानामध्ये भविष्य काळे आणि शेवटच्या चरणामध्ये झाला पूर्ण वर्तमान काळे. कारण का? त्यांना माहिती आहे मी ज्यांच्या समोर मागतोय ते विश्वगुरु निवृत्ती दादा आहे. मागणं मागता मागताच पूर्णत्वाला सुद्धा गेलं. जगद्गुरु श्री महाराजांना त्या पद्धतीनं माहित आहे, ज्या योगे मी अट्टहास केला त्या योगे भगवान परमात्मा मला प्राप्त व्हायला झाला ना, माझा शेवट गोड व्हावा नाही, झालाच. विठ्ठल विठ्ठल. त्यामुळे आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावात. आता 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 हे आता हे पद फार गोड आहे. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया, आता निश्चिंतीने पावलो विसावा. काय सांगू आता संतांचे उपकार. सांगा आता. आता काय भरपूर आहे. आता येणे बळे पंढरीनाथा जवळ राहिला तिष्ठत. हा आता पाहता न जया. आता चालू द्या. आता आता म्हणजे कधी? आता कीर्तन चालू आहे. आता मज धरवावे शुद्धी. बस आता बस. आता हे जे येतं ना, आता निश्चिंतीने पावलो म्हणजे कधी? मला भगवान परमात्मा प्राप्त झाला तेव्हा येत. आणि आता निश्चिंतीने मागच्या पदाची कोर सांडायची नाही. मग काय? खुंटलिया धावा, खुंटलिया धावा तृष्णेची किंवा तृष्णेची खुंटलिया धावा, तेव्हा निश्चिंतीने पावलो विसा. वेगळं काही नाही. तेव्हा केव्हा महाराज रात्रंदिवस कीर्तन करू लागले, आनंद देऊ लागले, सगळ्या गोष्टी करू लागले. पण लौकिकामध्ये साधकीय जीवनामध्ये त्रास अनुभवतो आणि तो महाराजांच्या जीवनात सुद्धा झाला. ज्यावेळेस परमार्थिक प्रगती होते प्रपंचापेक्षा सुद्धा, त्यावेळेस नकळत निसर्गता त्या व्यक्तीला संघर्षाच्या टोकामध्ये जावं लागतं. हा सर्व सिद्ध महंतांचा अनुभव आहे. आणि त्यात महाराज सुद्धा वाचले नाही. मंबाजी बाबा जन्माला आले. जगद्गुरु श्री महाराज जिथे जिथे होता तिथे एक मंबाजी 100% असतो. आणि मंबाजी जन्माला आल्यानंतर मंबाजीने त्रास देऊ लागले, भरपूर त्रास दिला. महाराजांच्या वेळोवेळी चुका, महाराजांच्या वेळोवेळी लक्ष ठेवून काहीतरी काढायचं, जगाला भ्रमित करायचं. महाराजांच्या जीवनाला त्रागा होऊ लागला. साधकीय जीवनामध्ये जोपर्यंत परिपक्व अवस्था नसते तोपर्यंत बाह्य आक्रमण सोसवत नाही. आणि कदाचित जर बाह्य आक्रमण जास्त झाले तर तो साधक त्या अवस्थेपासून एवढा विन्मुख होतो का पुन्हा तो परमार्था सुद्धा राहत नाही. असे सुद्धा हजारो उदाहरण आहे. विठ्ठल म्हणून जीवनामध्ये स्वतःला परमार्थ नाही करता आला तर दुसऱ्याच्या परमार्थाला तरी आड जाऊ नये. नाही राम बनता आलं तर चालेल, पण रावण बनू नये. नाही कृष्ण बनता आलं किंवा नाही अर्जुन बनता आलं तर दुर्योधन तरी बनू नये. आणि कोणाच्या वाटेतले फुलं होता नाही आले तर चालेल, पण काटे सुद्धा होऊ नये. विठ्ठल विठ्ठल.
जगद्गुरु श्री महाराजांच्या जीवनामध्ये हा त्रागा झाला. महाराजांना देहू सोडावं वाटलं, एकांत. आणि महाराजांनी एकांत गाठला. महाराजांच्या जीवनामध्ये भामचंद्र, भंडारा, भोराड्या, येरवली ह्या पर्वतांचा वास महाराजांच्या चरित्रामध्ये आलाय. त्यापैकी अगोदर भंडाऱ्यावर नित्य जावं महाराजांनी. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. अखंड नामध्वनी विठ्ठल 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 सर्व ध्वनी. आणि महाराजांनी टाळ चिपळ्या छंदामध्ये चालावं, राजहंसासारखं चालावं, गोड भजन म्हणावं. पशु पक्षी, वेली, गाई, गुरं, व्याघ्र सुद्धा महाराजांच्या भजन श्रवणाला येऊ लागली. आणि तो एकांत वास जो सुरू झाला तो सिद्ध तुकोबरायची अवस्था घेऊन आला. आणि सिद्धता एवढी झाली का महाराजांच्या शेजारी सर्व व्याघ्र, सर्प सगळे बसू लागले. आणि ही अवस्था निर्माण झाल्यानंतर जो त्रिभुवन सुंदर कोटी कंदर पदर पदन रुक्मिणी रमण करुणा वरुणालय पंढरीश पांडुरंग परमात्मा एक दिवस पितांबरधारी करकटावरी ठेवूनिया महाराजांच्या समोर प्रगट झाला. महाराजांच्या समोर तो त्रिभुवनाचा राजा प्रगट झाल्यानंतर महाराजांची जी अवस्था निर्माण झाली, जे अप्राप्तव्याला प्राप्तव्य नव्हतं, जे चांगल्याला जमलं नाही, योगी मुनिजन साधक मंडळींना जे प्राप्त झालं नाही, ते त्रैलोक्याचं सुख माझ्या समोर उभं आहे. ही अवस्था, या अवस्थेसाठीच मी अट्टहास केला आणि ती मला साधल्या गेली अभंगाचं पहिलं. याच्यासाठी केला होता अट्टहास, 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 याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा, आता निश्चितीने पावलो वेसावा, आता निश्चितीने पावलो वेसावा. शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा, आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा. महाराज रात्रंदिवस कीर्तन करू लागले, आनंद देऊ लागले, सगळ्या गोष्टी करू लागले. पण लौकिकामध्ये साधकीय जीवनामध्ये त्रास अनुभवतो आणि तो महाराजांच्या जीवनात सुद्धा झाला. ज्यावेळेस परमार्थिक प्रगती होते प्रपंचापेक्षा सुद्धा, त्यावेळेस नकळत निसर्गता त्या व्यक्तीला संघर्षाच्या टोकामध्ये जावं लागतं. हा सर्व सिद्ध महंतांचा अनुभव आहे. आणि त्यात महाराज सुद्धा वाचले नाही. मंबाजीबा जन्माला आले. जगद्गुरु श्री महाराज जिथे जिथे होता तिथे एक मंबाजी 100% असतो. आणि मंबाजी जन्माला आल्यानंतर मंबाजीने त्रास देऊ लागले, भरपूर त्रास दिला. महाराजांच्या वेळोवेळी चुका, महाराजांच्या वेळोवेळी लक्ष ठेवून काहीतरी काढायचं, जगाला भ्रमित करायचं. महाराजांच्या जीवनाला त्रागा होऊ लागला. साधकीय जीवनामध्ये जोपर्यंत परिपक्व अवस्था नसते तोपर्यंत बाह्य आक्रमण सोसवत नाही. आणि कदाचित जर बाह्य आक्रमण जास्त झाले तर तो साधक त्या अवस्थेपासून एवढा विन्मुख होतो का पुन्हा तो परमार्थ सुद्धा राहत नाही. असे सुद्धा हजारो उदाहरण आहे. विठ्ठल म्हणून जीवनामध्ये स्वतःला परमार्थ नाही करता आला तर दुसऱ्याच्या परमार्थाला तरी आड जाऊ नये. नाही राम बनता आलं तर चालेल पण रावण बनू नये. नाही कृष्ण बनता आलं किंवा नाही अर्जुन बनता आलं तर दुर्योधन तरी बनू नये. आणि कोणाच्या वाटेतले फुलं होता नाही आले तर चालेल पण काटे सुद्धा होऊ नये. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु श्री महाराजांच्या जीवनामध्ये हा त्रागा झाला. महाराजांना देहू सोडावं वाटलं, एकांत. आणि महाराजांनी एकांत गाठला.
महाराजांच्या जीवनामध्ये भामचंद्र, भंडारा, भोराड्या, येरवली ह्या पर्वतांचा वास महाराजांच्या चरित्रामध्ये आलाय. त्यापैकी अगोदर भंडाऱ्यावर नित्य जावं महाराजांनी. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ, अखंड नामध्वनी विठ्ठल 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 सर्व ध्वनी. आणि महाराजांनी टाळ चिपळ्या छंदामध्ये चालावं, राजहंसासारखं चालावं, गोड भजन म्हणावं. पशु पक्षी, वेली, गाई, गुरं, व्याघ्र सुद्धा महाराजांच्या भजन श्रवणाला येऊ लागली. आणि तो एकांत वास जो सुरू झाला तो सिद्ध तुकोबरायची अवस्था घेऊन आला. आणि सिद्धता एवढी झाली का महाराजांच्या शेजारी सर्व व्याघ्र, सर्प सगळे बसू लागले. आणि ही अवस्था निर्माण झाल्यानंतर जो त्रिभुवन सुंदर कोटी कंदर पदर पदन रुक्मिणी रमण करुणा वरुणालय पंढरीश पांडुरंग परमात्मा एक दिवस पितांबरधारी करकटावरी ठेवूनिया महाराजांच्या समोर प्रगट झाला. महाराजांच्या समोर तो त्रिभुवनाचा राजा प्रगट झाल्यानंतर महाराजांची जी अवस्था निर्माण झाली, जे अप्राप्तव्याला प्राप्तव्य नव्हतं, जे चांगल्या चांगल्याला जमलं नाही, योगी मुनिजन साधक मंडळींना जे प्राप्त झालं नाही, ते त्रैलोक्याचं सुख माझ्या समोर उभं आहे. ही अवस्था, या अवस्थेसाठीच मी अट्टहास केला आणि ती मला साधल्या गेली अभंगाचं पहिलं. याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी